नमस्कार, मी कांचन आरंभ अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण एक नवीन कायदा पाहणार आहोत, जो की ICDS एक्झामसाठी आणि इतरही एक्झामसाठी तो महत्त्वाचा असेल. तो म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013चा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट. जरासाही आपण टाइम न घालवता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता ह्या कायद्याचा आपण परिचय बघू. भारतातील प्रत्येक नागरिकाला अन्न व पोषण सुरक्षा मिळावी यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. अधिनियम लागू केव्हा झाला तर 10 सप्टेंबर 2013ला हा कायदा अधिनियम लागू झालेला आहे. या कायद्याचे संबंधित मंत्रालय कोणतं असणार आहे तर मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अँड मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन हा विभाग या कायद्याशी संबंधित असणार आहे. दोन मंत्रालय कोणती आहेत? कन्झ्युमर अफेअर्स एक असणार आहे आणि दुसरं वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. हा कायदा राईट बेस्ड अप्रोचवर आधारित आहे. लक्षात ठेवा कोणत्या बेसवर हा कायदा आधारित आहे तर राईट बेस्ड अप्रोच. या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे तर अन्न सुरक्षा प्रदान करणे, कुपोषण कमी करायचं, महिला आणि बालकांचे पोषण सुधारायचे, गरीब कुटुंबांना अनुदानित धान्य उपलब्ध करून देणे, हे त्यांचे 4 मेन उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे अन्न सुरक्षा द्यायचे, कुपोषण कमी करायचे, महिला आणि बालकांचे पोषण सुधारवणे, गरीब कुटुंबांना अनुदानित धान्य उपलब्ध करून देणे. आता नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे NFSA म्हणजे काय? तर हा फक्त अन्न वाटपाचा कायदा आहे का? तर नाही. हा कायदा प्रत्येक नागरिकाला अन्नाचा हक्क राईट टू फूड प्रदान करतो. पूर्वी अन्न मिळणे ही सरकारी योजना होती, परंतु नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट नंतर अन्न आणि पोषण हा नागरिकांचा कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. लीगल राईट बनलेला आहे. कोणता? लीगल ऍक्ट बनलेला आहे. लीगल. हा कायदा 10 सप्टेंबर 2013 पासून लागू झाला. पेपरमध्ये येऊ शकतं नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट कधी कोणत्या तारखेपासून लागू झाला तर 10 सप्टेंबर 2013 पासून लागू झालेला आहे. हा काय कुठल्या प्रकारचा हक्क प्रदान करतो तर लीगल राईट, कायदेशीर हक्क हा प्रदान करत असतो. तर ह्याचा आपल्या ICDS एक्झामशी कसा संबंध लागणार आहे तर ICDS अंतर्गत या कायद्याचे लाभार्थी कोण असणार आहेत? लाभार्थी कोण असणार आहेत तर 0 ते 6 वर्षाची मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता या कायद्याच्या लाभार्थी असणार आहेत. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मुळे ICDS सेवा कायदेशीर हक्क म्हणजे लीगल एंटाइटलमेंट एंटाइटलमेंट बनलेली आहे. कायदेशीर हक्क बनलेले आहे. एक्झाम पॉइंट काय? पूर्वी ICDS ही योजना होती, परंतु NFSA 2013 नंतर पोषण सेवा या हक्काच्या बनलेल्या आहेत. पोषण सेवा या कायद्यामुळे हक्काच्या बनलेल्या आहेत. लोकसंख्येचा कव्हरेज काय या कायद्याअंतर्गत? सुमारे देशातील 67 लोकसंख्या या कायद्याच्या कक्षेत येतात. ग्रामीण क्षेत्रात कव्हरेज किती आहे तर 75% कव्हरेज ग्रामीण क्षेत्रात या कायद्यामुळे होतो, तर शहरी भागात 50% कव्हरेज या कायद्याच्या मार्फत होतो. या कायद्यातील महत्वाची कलमे बघू, जो की आपल्याला एक्झामसाठी महत्वाचे असतात. एक साइडला आपल्याला कलमे विचारतात आणि दुसऱ्या साइडला त्याची तरतुदी असतात. तर आपल्याला मॅच द फॉलोइंग किंवा वन लाइनर क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. तर पहिला कलम काय? कलम 14 म्हणजे सेक्शन. सेक्शन काय? गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्या संबंधी किंवा यांच्या रिलेटेड हे कलम असणार आहे. प्रत्येक गर्भवती महिला व स्तनदा मातेला पौष्टिक आहार अंगणवाडी मार्फत पुरवला जातो. हे कलम 4 मध्ये NFSA कलम मध्ये दिलेलं आहे. मातृत्व लाभ कितीचा आहे? किमान म्हणजे मिनिमम 6,000 आर्थिक सहाय्य या कायद्याद्वारे मिळणार आहे. किमान 6,000. आणि पौष्टिक आहार कलम 4 मध्ये गर्भवती महिला आणि स्तनदा मातेला पुरवला जातो. कलम 5 काय सांगतं? बालकांचे पोषण हक्क. कलम 5 म्हणते बालकांचे पोषण हक्क. बालकांच्या वयोगटानुसार पोषण सुविधा दिल्या जातील. जन्मापासून ते 6 म्हणजे 0 ते 6 महिने फक्त आईचे दूध एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिले जाईल. आणि त्याच्यानंतर 6 महिने ते 6 वर्ष काय असणार आहे? अंगणवाडी मार्फत पूरक पोषण दिला जाईल. जन्मापासून 0 ते 6 काय असेल? आईचे दूध. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापासून पुढे 6 वर्षापर्यंत अंगणवाडी मार्फत त्यांना पूरक पोषण दिला जाईल. आणि पुढे 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंत शाळेत शिजवलेले भोजन म्हणजेच मिड डे मील पुरवलं जाईल. मिड डे मील असणार आहे. या दोन्हींना कायदेशीर आधार हा कायदा देतो.
कोणतं ICDS आणि मिड डे मील दोन्हीचा कायदेशीर आधार काय आहे तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये या दोन्हींना कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. मिड डे मीलचा कायदेशीर अधिकार किंवा कोणत्या कायद्यात याविषयी उल्लेख केलेला आहे, कोणत्या कायदा याविषयी बोलतो असं जर विचारलं तर या कायद्याचा आपण उल्लेख करणार आहोत. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो की 2013चा आहे. 1 सप्टेंबर 2013 पासून लागू झालेला आहे. कलम 7 काय म्हणतं कुपोषित बालकांविषयी कलम 6 बोलत आहे. काय म्हणतं गंभीर कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार देण्याची तरतूद कलम 6 करते. कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण देऊन त्यांची तब्येत सुधारवणे हे कलम 6 आपल्याला नमूद केलेले दिसते. महिला सक्षमीकरण. आता या कायद्यामधील अत्यंत महत्त्वाची तरतूद म्हणजे रेशन कार्ड आणि ती कोणाच्या नावावर असणार आहे तर घरातील ज्येष्ठ महिला 18 वर्षाच्या वरील महिलेच्या नावावर रेशन कार्ड असलेलं आहे. म्हणजे आपल्या घरात पण बघा रेशन कार्ड आपल्या आईच्याच नावावर आहे. ICDS शी थेट संबंध कसा आहे तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मुळे अंगणवाडी सेवांना कायदेशीर दर्जा मिळालेला आहे. यामध्ये काय येतं पूरक पोषण, आरोग्य तपासणी, पोषण शिक्षण, बालविकास यांना बळकटी मिळालेली आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत पोषणाचे महत्त्व काय आहे? भारतामध्ये कमी वजनाची मुले आहेत. खुंटलेली वाढ म्हणजे स्टंटिंग आहे, अशक्तपणा जे की अनिमिया म्हणतो आपण. या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर या कायद्याच्या उद्देशामुळे फूड सिक्युरिटी पासून न्यूट्रिशन सिक्युरिटीकडे वाटचाल केली आहे किंवा करत आपण आहोत. आता ICDS एक्झाम ओरिएंटेड आपण वन लाईनर बघूया. हा कायदा कधी लागू झाला? 10 सप्टेंबर 2013. मी मागच्या वेळेस 1 सप्टेंबर म्हणले, आय एम सॉरी. 10 सप्टेंबर 2013 पासून हा कायदा लागू झालाय. ग्रामीण क्षेत्रात कव्हरेज किती? 75%. कारण याच भागात जास्त करून महिलांना, बालकांना पोषणाची गरज असते. त्यामुळे ग्रामीण कव्हरेज जास्त असणार म्हणजे 75%. शहरी भागात 50%. व्यक्तीमागे धान्य 5 किलो प्रति महिना दिला जातो. कलम 4 काय सांगता आपल्याला? गर्भवती माता आणि स्तनदा माता या कलम 4 विषयी आपल्याला सांगतात. मातृत्व लाभ 6,000चा आहे. कलम 5 बालकांचे पोषण हक्क याविषयी बोलतो. कलम 6 मध्ये कुपोषित बालक आहे. रेशन कार्ड प्रमुख ज्येष्ठ महिला असणार आहेत घरातली आणि राज्य अन्न आयोग तक्रार निवारण केंद्र म्हणून काम करतं. ICDS सेवांना कायदेशीर अधिकार याच कायद्याद्वारे मिळालेला आहे. आपण आता वन लाईनर मध्ये कसे क्वेश्चन येतात किंवा येऊ शकतात याविषयी आपण बघू. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत मातृत्व लाभाची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? मातृत्व लाभाची तरतूद या कायद्याच्या कलम 4 मध्ये दिलेली आहे. कुपोषित बालकांसाठी अतिरिक्त पोषणाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 6 मध्ये अतिरिक्त पोषणाची तरतूद कुपोषित बालकांसाठी कलम 6 मध्ये आहे. या कायद्याअंतर्गत रेशन कार्डचा प्रमुख सदस्य कोण असतो? तर आपल्या घरातील ज्येष्ठ महिला जिचे वय 18 वर्षाच्या पुढे असणार आहे. हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला आहे? तर 10 सप्टेंबर 2013 पासून या कायदा लागू झालेला आहे आणि पात्र व्यक्तीस दरमहा किती धान्य दिले जाते? तर 5 किलो धान्य दिले जाते. हे कलम लक्षात ठेवा, ह्याच्याविषयी प्रश्न येतो. 6 मध्ये दिलेला आहे कुपोषित बालकांच्या अतिरिक्त पोषणासाठी तरतूद आणि कलम 4 मध्ये मातृत्व लाभाची तरतूद दिलेली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 हा केवळ धान्य वितरणाचा कायदा नसून महिला, बालक आणि गरीब कुटुंबांच्या पोषण हक्काची हमी देणारा भारतातील पहिला हक्क आधारित अन्न सुरक्षा कायदा आहे. ICDS, पोषण अभियान, अंगणवाडी सेवा आणि मातृ बाल आरोग्य समजून घेण्यासाठी हा कायदा पाया म्हणून काम करतो. हा कायदा आपण पूर्ण बघितलेला आहे. त्यासाठी तुम्ही लक्षात घ्या, त्यातली कलमे लक्षात घ्या आणि ते पाठ करा. 1-2 वेळा बघितला लेक्चर किंवा लक्षात ठेवलं, नोट्स काढल्या तरी लक्षात राहणार आहे. याविषयी हमखास प्रश्न येतो म्हणजे येतो. मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.